नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाच्या जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. सध्या शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता आपल्याला 1 ते 2 दिवसात जी काही न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून महत्त्वाची या ठिकाणी प्रेफरन्स संदर्भात जी काही बातमी आहे, न्यूज आहे तर ती सध्या बघा लवकरच पाहायला मिळणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या इथे येणार आहे. तर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जे काही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे जे काही प्रेफरन्स आहेत त्याच्यामधले विदाऊट इंटरव्ह्यूचे जे 100 प्रेफरन्स आहेत तर ते खूप महत्त्वाचे असणार आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी ज्या उमेदवारांना 120 प्लस गुण आहे तर अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ जो आहे तर हा महत्त्वाचा असणार आहे. कारण जे काही काही प्रवर्गाचे जे सध्या बघा कट ऑफ आहे तर तो ह्या 120 प्लस या रेंजमध्ये सध्या बघा लागणार आहे. तर जर तुम्हाला इथे 120 किंवा 120 पेक्षा कमी मार्क असेल तरी देखील महत्त्वाचं या ठिकाणी तुमची निवड बघा कशा पद्धतीने इथं होऊ शकते. तर संपूर्ण आपण ॲनालिसिस जे आहे तर ते सध्या बघा आपण करणार आहोत. त्या माध्यमातून तुम्हाला जे काही पुढील काळामध्ये जे काही प्रेफरन्स असेल तर ते देताना ह्या डेटाचा सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला अवश्य त्या ठिकाणी लाभ होणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स कमी गुण असणाऱ्यांनी कसे द्यावे, जास्त गुण असणाऱ्यांनी कसे द्यावे, तसेच अत्यंत ह्या ठिकाणी बघा तुम्हाला 100 पेक्षा कमी गुण असेल तर अशा उमेदवारांनी नेमके प्रेफरन्स कसे द्यावे असं संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीमध्ये 1,70,000 जे काही सेल्फ सर्टिफाय झालेले उमेदवार आहेत त्याच्यामधले 120 प्लस जे काही मार्क घेणारे उमेदवार आहेत तर हे सध्या बघा आपल्याला प्रत्येक जे काही टॉपच्या रँकमधले असलेले उमेदवार शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. मग त्याच्यानुसार इथे जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक प्रवर्गाचे 120 प्लस असणारे जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे तर ते नेमके किती आहे, तर इथं ओपनचे म्हणजे जनरलचे ह्या ठिकाणी बघा 3,865 उमेदवार पाहायला मिळतात. तर आपण इथे 120 ते 140 म्हणजे 121 पासून ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि 181 ते 200 अशा पद्धतीने 4 टप्पेमध्ये ह्या ठिकाणी आपण विभागणी केलेली आहे. तर तुम्ही नेमकं ह्या टप्प्यात आहात, ह्या टप्प्यात आहात किंवा ह्या टप्प्यात, ह्या टप्प्यात. तर त्या पद्धतीने तुम्ही कमेंट देखील करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही संख्या आहे तुमच्या मार्कनुसार सध्या बघा या ठिकाणी कॉम्पिटिशनचे उमेदवार ह्या ठिकाणी कळणार आहे. एससीचे जर तुम्ही बघितले तर 2,642 आहे. एसटीचे किती आहे तर ह्या ठिकाणी 589. विजेचे किती आहे तर ह्या ठिकाणी जवळपास 489. NTBचे किती उमेदवार आहे 499. NTCचे उमेदवार 1171. NTDचे किती आहे 747. SBCचे किती आहे 404. OBCचे किती आहे 8,591. SBCचे किती आहे तर ह्या ठिकाणी 3,347 म्हणजे टोटल 19,252 उमेदवार सध्या बघा असे उमेदवार आहे की ज्यांना 120 प्लस ह्या ठिकाणी मार्क आहे. मग हे जे मार्क असणारे उमेदवार जे आहे तर हे सध्या बघा आपल्याला शिक्षक भरतीच्या कॉम्पिटिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही ह्यापैकी जर असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा ह्याच्यापेक्षा तुम्हाला किती मार्क कमी आहे ते उमेदवार देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. तर एवढे जे काही 19,252 उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं जर इथं संपूर्ण ॲनालिसिस केलं तर 120 प्लस गुण घेणारे किती आहे 19,252 म्हणजे 9.25% हे एकूण 2,08,000 उमेदवारांपैकी बघा आपल्याला एकूण 9% म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे 100 पैकी फक्त 9 उमेदवार जे आहे तर त्यांना 120 प्लस गुण सध्या बघा ह्या ठिकाणी मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वाधिक जे काही 120 प्लस उमेदवार या ठिकाणी जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे तर प्रत्येक प्रवर्गाचे त्या ठिकाणी किती असणार आहे तर ओबीसीचे सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनचे 2 नंबरवरती, SCBCचे 3 नंबर, SCचे 4 नंबर, NTCचे 5 नंबरवरती इथं उमेदवार पाहायला मिळत आहे. एवढ्या प्रवर्गाचे जे काही 120 प्लस उमेदवार सर्वाधिक पाहायला मिळतात. मग 120 पेक्षा कमी जे काही ह्या ठिकाणी बघा गुण घेणारे उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे SCBCचे आहे, विजे, NTB, ST बरोबर आणि NTD हे प्रवर्गाचे सध्या 120 प्लस जे काही गुण घेणारे कमी उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे 400 या ठिकाणी बघू शकतात, विजे 489, NTB 499, ST 589. आता हे अशा पद्धतीने उमेदवार तुम्हाला पाहायला मिळतात. मग एकंदरीत 100 जे काही प्रेफरन्स आहे तर ते नेमके कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांनी कसे द्यायचे, जास्त मार्क असणाऱ्यांनी कसे द्यायचे आणि जो काही सर्वसाधारण
स्कोर असेल, मध्यम स्कोर असेल, त्यांनी कसे द्यायचे त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी एक 100 प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी आहे, तर ती तुम्हाला इथं सध्या बघा दिसते आहे. आता ही जी आहे तर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कितीही मार्क असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने मार्क ह्या ठिकाणी बघा असणारे कितीही मार्क असेल तरी प्रेफरन्स असे तुम्ही देऊ शकता. हे जे काही प्रेफरन्स आहे सर्वसाधारण 100 प्लस जर तुमचा स्कोर असेल तर अशा उमेदवारांनी बघा जिल्हा परिषद 40, आदिवासी आश्रमशाळा 20, नगरपालिका या ठिकाणी महानगरपालिका 15, नगर परिषद 10, खाजगी अनुदानित 15 असे 100 प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गाची आणि ओपनची वेकेन्सी सध्या बघा तुम्हाला बघायला पडेल, त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स इथं देऊ शकतात. असे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात. आता ज्या उमेदवारांना कमी गुण आहे म्हणजे 100 पेक्षा या ठिकाणी बघा कमी गुण आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचं, जिल्हा परिषदचे 30 प्रेफरन्स, आदिवासी आश्रमशाळेचे 30, नगरपालिका महानगरपालिकेचे 10, नगर परिषद 10, खाजगी अनुदानित 20 अशा पद्धतीने तुम्ही 100 प्रेफरन्स बघा या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर ह्यापेक्षा जास्त मार्क घेणारे जे उमेदवार आहे म्हणजे 100 120 पेक्षा जास्त मार्क घेणारे जे काही जास्तीत जास्त हायेस्ट असलेले उमेदवार असेल तर त्या उमेदवारांनी जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स बघा ह्या ठिकाणी जर तुम्हाला 120 प्लस जर तुम्हाला मार्क असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, जिल्हा परिषदचे 50 प्रेफरन्स, महानगरपालिकेचे 20 प्रेफरन्स, नगर परिषदचे 10, खाजगी अनुदानितचे 10, आदिवासी आश्रमशाळेचे 10 तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त देखील करू शकता. आता इथे आपण 50% वेटेज जिल्हा परिषदला का दिलं, कारण जिल्हा परिषदची सर्वात जास्त वेकेन्सी सध्या बघा आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळते. म्हणजे जर तुमचा हायेस्ट सध्या बघा तुम्ही असाल, जास्तीत जास्त गुण असेल म्हणजे 120, 130, 140, 150 असे जे काही मार्क असेल तर अशा उमेदवारांनी जिल्हा परिषदला जास्तीत जास्त बघा प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचं आहे. परंतु हे संपूर्ण प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला तुमच्या कास्टची जी काही वेकेन्सी आहे ती बघायला पडेल आणि ओपनची वेकेन्सी आहे तर ती एकदा बघा तुम्ही चेक करून घ्यायची. त्यानुसार हे जे काही प्रेफरन्स आहे तर ह्याच्यामध्ये बदल तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा असेल तर त्या ठिकाणी जर तुमच्या वेकेन्सी त्या ठिकाणी जास्त असेल तर इथे 10चे तुम्ही 15 किंवा 20 प्रेफरन्स सध्या बघा त्या ठिकाणी देऊ शकता. कारण आपल्याला या ठिकाणी एक प्रेफरन्स जरी तुमचा वाया गेला तरी देखील तुम्हाला निवडीपासून जी काही संधी आहे तर ती संधी त्या ठिकाणी बघा हुकू शकते. म्हणून हे 100 प्रेफरन्स तुम्हाला महत्त्वाचं बघा या ठिकाणी ॲनालिसिस करून देणं खूप गरजेचं असणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी निवडवर जर परिणाम करणारे घटक आपण बघितले तर एकूण ह्या ठिकाणी रिक्त पदे किती आहे ते देखील तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करावं पडेल. त्याच्यामध्ये कास्टचे किती, तुमच्या कास्टचे आणि ओपनचे किती तर हे तुम्हाला बघायला पडेल. उमेदवारांची संख्या तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूचे जे सध्या बघा स्कोर घेणारे उमेदवार आहेत तर त्यांची संख्या इथं माहिती होणार आहे. प्रवर्गनिहाय जी काही स्पर्धा आहे तर ती लक्षात घ्यायची. विषयनिहाय स्पर्धा ही देखील महत्त्वाची असणार आहे कारण 6 ते 8 हा जो काही गट आहे तर ह्या गटामध्ये विषयावाईज सध्या बघा ह्या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. त्याच्यामध्ये भाषा विषय असेल, गणित विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, बरोबर. तर ह्या विषयांची वेगवेगळी सध्या बघा जे काही उमेदवार आहे तर ते पात्र असतात आणि त्यांची मेरिट जी आहे तर ती वेगवेगळी सध्या इथं लागत असते. म्हणून विषयनिहाय स्पर्धा देखील खूप महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं प्राधान्यक्रम भरताना जे काही नियोजन आहे तर ते नियोजन तुमचं व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे नेमकं जिल्हा परिषदला किती प्रेफरन्स द्यायचे, मनपा नपाला किती, तर हे संपूर्ण तुम्हाला ॲनालिसिस करून त्या ठिकाणी प्रेफरन्स देणं खूप गरजेचं असणार आहे. जेणेकरून तुमची निवड जी आहे तर ती बघा ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा मनपा असेल तर तेथे होणं तेवढीच बघा गरजेचं आहे. म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स देखील व्यवस्थित आपल्या डाटाच्या ॲनालिसिस करून तुम्हाला द्यायला सध्या बघा ह्या ठिकाणी पडणार आहे. तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही 120 प्लस असणारे जे उमेदवार आहे जवळपास 19,000 उमेदवार, ह्याच्यामध्ये टॉपचे उमेदवार आपल्याला जर इथं बघितलं आपण तर प्रत्येक प्रवर्गामध्ये टॉपचे उमेदवार सध्या आपल्याला कमी पाहायला मिळतात. म्हणजे इथून तुम्ही 161 पासून जर विचार केला 161 पासून हायेस्ट, बरोबर. तर इथे ओपनचे 110 उमेदवार, SCचे 44, STचे 6 उमेदवार आहे, VJचे ह्या ठिकाणी बघा 12. जर ह्या आपण रँकमध्ये बघितले 161 ते 180 मध्ये. NTBचे फक्त 9 उमेदवार आहे, NTCचे 24 उमेदवार, NTDचे 16, त्यानंतर ह्या ठिकाणी 8 SBCचे, OBCचे 181, त्यानंतर SCBCचे 57. आणि इकडे जर तुम्ही बघितले तर फक्त ठराविक प्रवर्गाचे उमेदवार सध्या हायेस्ट आहे. इथं आकडेवारी ज्या पद्धतीने इथे आता 141 ते 160 मध्ये बघितलं 3 डिजिटमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जो काही उमेदवार आहे तर तो वेगवेगळ्या पात्रतेचा असणार आहे.
काही उमेदवार TET सीटेट क्वालिफाय नसणार आहे, म्हणजे ते तुमच्या 1 ते 5 आणि 6 ते 8च्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या बघा येणार नाही. म्हणजे तुमचं इथं कॉम्पिटिशन आहे तर ते 50% इथं सध्या बघा ह्या ठिकाणी कमी होऊन जात आहे. म्हणून हा जो काही डेटा आहे ह्या डाटाचं व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये व्यवस्थित बघा त्या ठिकाणी वेकेन्सी बघून तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे. तर सध्या 120 प्लस गुण घेणाऱ्यांसाठी जी काही संधी आहे तर ती जास्तीत जास्त बघा अवेलेबल होणार आहे. तसं इतर काही प्रवर्गामध्ये 120 पेक्षा कमी मार्क जरी असेल तरी देखील तुम्हाला संधी बघा इथं मिळू शकते. तुमचा स्कोर असेल तर तो नक्की प्रेफरन्स संदर्भात आपण पुढे देखील मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी तुमचा स्कोर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून इतर उमेदवारांना देखील तुमचे मार्क त्या ठिकाणी बघा कळणार आहे आणि त्याच्यावर आपण योग्य ते तुम्हाला रिप्लाय देखील देऊ. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.